नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं लक्ष्मीपूजनच्या दिवशी। सो आजचा डेली ब्लॉग असेल। आज लक्ष्मीपूजन आहे। सगळ्यात प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी घरी लक्ष्मीपूजन कसं करते, कसं सेलिब्रेशन होतं, सुरुवात कुठून होते, काय हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओ पुढेपर्यंत पहा। सगळ्यात पहिल्यांदा मी आता रांगोळी काढायला जाणार आहे। रांगोळी काढून झाल्यानंतर लक्ष्मीपूजन करेन आणि बरंच काय काय करेल। सो दाखवेलच, चला। आता माझी रांगोळी तर तयार झालेली आहे। आता मी दिवे लावणार आहे। 6:45 झालेत आणि इकडे पूजेची तयारी केलेली आहे। 7 वाजता मी पूजणार आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा पाऊस पडतो, म्हणजे नवरात्री सोडली नाही, दिवाळी सोडली नाही, काय बोलायचं। लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा पाऊस, आणि अशाच पावसातून मी चालले मार्केटला। चला, व्हाईट घातले, लाल लाल करून येणार आहे। मगाशी मार्केटमध्ये गेली होती, तशीच परत आली पावसामुळे, गेली काय उपयोग झाला नाही। आणि आता छत्री घेऊन मी भर पावसात पाऊस लावायला आली। दिवाळीच्या पावसात तुम्ही पण पाऊस लावलाय का मला नक्की सांगा। आता मी जर एक पाऊस लावते दिवाळीची मजा, आणि सगळीकडे तुम्हाला आवाज येत असेल फटाक्यांचा, कारण आमच्याकडे 22 नंबर रोडला खूप जास्त फटाके फोडले जातात। पाठीमागे सगळे फटाकेच फोडत आहेत, आणि तेही भर पावसात। म्हणजे आजच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा पावसाचं मला काही कळतच नाही आहे। नवरात्री, दिवाळी सगळीकडे पाऊस। सो अशी ही दिवाळी पावसात सेलिब्रेट केली का दिवसभराचं माझं मी जे काही केलं तुमच्यासोबत शेअर केलं। सो फटाके नुसता राडा बघा ना। पाऊस इतकं ओलं आहे, पण कोणीच थांबत नाही हा फटाके फोडायचं। मी पण काही कमी नाही, मी पण पाऊसच लावायला आले।